पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाची फाईट, नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या, पत्रे फुटले, अनेक नुकसान। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्रम्प यांचं अभिनंदन। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल ट्रम्प यांनी घेतली पदाची शपथ, तर त्यानंतर मोदींनी केलं ट्रम्प यांचं अभिनंदन। ट्रम्प यांच्याकडनं दक्षिण सीमेवर आणीबाणीची घोषणा, तर ट्रम्प यांनी लगेचच दक्षिण सीमेवर सैन्य पाठवलं। राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच त्यांनी लगेच सैन्य पाठवलं। अभिनेते नाना पाटेकरांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट, दोघांमध्ये सामाजिक विषयांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। पालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता। पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात दाखल याचिकांवरची सुनावणी पुढे ढकलण्यानं पालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील राजभवनात होणार शपथविधी। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 3 दिवस ब्लॉक, तर एक्सप्रेस वेवर गर्डर उभारण्यासाठी 22 ते 24 जानेवारीच्या काळात दुपारी 12 ते 3 वेळेत ब्लॉक। देशातल्या तरुणींना शेतकरी नवरा नको, पण त्याचवेळी कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या आशादायी असल्याचा रोहित पवारांचा दावा, एक्सवर पोस्ट करत दिली माहिती। अमरावती शहरामध्ये महिला अनसेफ, त्यात बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश। गतवर्षी बलात्काराचे 99 गुन्हे, तर विनयभंगाचे 244 गुन्ह्यांची नोंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।